राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी कोर्टात धाव घेत अनेक आरोप केले होते। वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांचे सर्व आरोप हे आता मान्य केलेत। न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे। त्याचसोबत न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाखांची पोटगी द्या असे आदेशही धनंजय मुंडे यांना दिले। गेले काही दिवस मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। त्यातच आता घरगुती हिंसाचार प्रकरणातही ते दोषी आढळलेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी ट्विट केले। यामध्ये त्यांनी म्हटलंय, करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या, त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे मी अभिनंदन करते। मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि वैयक्तिक टीकाही करत नाही याची नोंद घ्यावी। करुणा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत। त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1.5 लाख रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले।